साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख तुझ पाहता सामोरी दृष्टीने फिरे माघारी माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया प्रस्तुत प्रतिमा दर्पण धरवडेला आपण भगवान विठ्ठलेशाच्या दरबारामध्ये आणि हरिकीर्तनाची ही सेवा या ठिकाणी संपन्न करत असतो। या नियमानुसार आज कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे मोठी पर्वणी आहे। ज्या 24 एकादशी असतात त्याच्यापैकी ही एकादशी म्हणजे मोठी एकादशी मानली जाते। का तर या एकादशीच्या दिवशी भगवान विश्रांती करून जागृत होतो। देव उत्थापन एकादशीचं नाव आहे। म्हणजे देवशयनी आषाढी एकादशी, आषाढ एकादशीला भगवान शयन करतो म्हणजे विश्राम करतो आणि देव उत्थापन एकादशी भगवान जागृत होतो। सगळे वारकरी भगवंताला भेटायला पंढरपूरला जातात देवशयनीच्या वेळेला की देव आता विश्राम करणार आहे, आपण आधी भेटून आलं पाहिजे। आणि पुन्हा एकदा कार्तिकीला सगळे वारकरी जातात, भगवान जागा झालेला आहे, त्याला भेटायला गेलं पाहिजे। म्हणून हे आषाढी निकट कार्तिकीचा हाट असं म्हटलं जातं। आषाढीच्या जवळ कार्तिकीचा त्यांनी सोहळा असतो। मग 4 महिन्यामध्ये हे जो 4 महिने असतात त्याला चातुर्मास म्हणतात। आता येणारी जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला चातुर्मासाची सांगता होईल। गावगाव त्यांनी कार्तिक स्नान सुरू आहे, महिनाभर त्यांनी काकडा करतात, तर त्या काकडीची पण आता कार्तिक स्नानाला सांगता होईल। म्हणून अशा पद्धतीने ही दिव्य असणारी पर्वणी आहे, उत्तम पर्वणी आहे। आणि या पर्वणीवर धर्म सेवकानं या पंधरवड्याची कीर्तन रूपी सेवा आमच्या वाटेला आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे। तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून देवाबरोबरच संवाद साधत आहे। अंतकरणात भगवंताच्या भेटीची आस लागलेली आहे, भगवान कधी भेटेल अशी दृढ त्यांनी भावना निर्माण झालेली आहे। आणि त्या उत्कट भावनेपोटी त्यांनी भगवंताच्या समोर आले। भगवंताचं दर्शन तुकोबरा यांना प्रत्यक्ष प्राप्त झालं। त्याला पाहिल्यानंतर त्यांनी तहान भूक हरून गेली, शीन भाग निघून गेला आणि मग सहज भगवंताच्या समोर बोलत मुखातून शब्द बाहेर पडले, देवा तुला पाहतच राहावंसं वाटतंय, तुला पाहिल्यानंतर जगात काहीच पाहायची इच्छा शिल्लक राहत नाही। मग तुझं पाहता सामोरी तुला प्रत्यक्ष समोर पाहिलंय, दृष्टी न फिरे माघारी, आता माझी दृष्टी परत फिरत नाही, तुलाच पाहत राहावंसं वाटतं। का बरं? माझं धावणारं जे चित्त आहे ही त्यांनी चित्तवृत्ती आहे, ही त्यांनी चंचल झाली होती, तुझ्या दर्शनाने ती स्थिर झाली। आणि कशी स्थिर झाली? त्या चित्तवृत्तीने तुझ्या चरणांना मिठी घातली, माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया, हे पंढरी राया माझ्या चित्ताची तुझ्या पायाच्या ठिकाणी मिठी पडलेली आहे। आणि म्हणून त्यांनी आता मला परत फिरावं असं वाटत नाही, हा त्यातला भाव आहे। कशी एक रूपता निर्माण झाली हे सांगण्याकरिता मला दृष्टांत देतात। नवे सारिता निराळे लवण मिळविता, जळे जळ म्हणजे पाणी आणि लवण म्हणजे मीठ। मीठ पाण्यामध्ये एकत्र केल्यानंतर जसं वेगळं करता येत नाही तसं आता मी तुझं चिंतन करत करत तुझ्यापर्यंत आलो, तुझं दर्शन मला प्राप्त झालं आणि मी तुझ्याशी एकरूप झालो। आता मला वेगळं स्वतःला करता येत नाही अशी दिव्य स्थिती तुझ्या दर्शनानं मला प्राप्त झाली। हे काही सामान्य नाही, सहज नाही, सहजासहजी करण्यासारखं नाही। जसं त्याने महाराज बळीनं स्वतःचं सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित केलं तसं मी माझं स्वतःचं सर्वस्व तुझ्या चरणावर समर्पित करतो, माझा जीवच तुझ्या चरणावर अर्पण करून टाकतो। अशी दृढ भावना माझ्या अंतकरणात निर्माण झाली। त्या भावनेनं तुझ्यापर्यंत आलो आणि तुझ्या चरणांना त्यांनी पाहून माझं चित्त निवांत झालं, तुझ्या चरणांना मिठी पडली आणि सगळा जीवपणा तुझ्या चरणात मुरून गेला। म्हणून बळीचं उदाहरण देऊ सांगतात, तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, हाय अर्थ आहे किंवा मी बळजबरीनं माझा जीव म्हणजे माझं सर्वस्व माझं अस्तित्व तुझ्या चरणात विलीन करून टाकलं। कसं विलीन झालं याच्याकरिता तो दृष्टांत नवे सारिता निराळे लवण मिळविता जळे हा दृष्टांत त्यांनी मला दिला। आणि म्हणून त्यांनी माझं चित्त तुझ्या चरणांना आता लिगटलेलं आहे। या चित्ताची तुझ्या चरणांच्या ठिकाणी पायाच्या ठिकाणी मिठी पडली आहे आणि आता ते काही केलं वेगळं होणं शक्य नाही, एकरूपता प्राप्त झाली। अशा एकरूपतेचा भाव भगवंताच्या समोर जगद्गुरु तुकोबरा व्यक्त करत आहेत। असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला। हे विठोबा प्रभू पाहता सामोरे दृष्टीनं फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया।
आज मोठी एकादशी आहे, आज मोठी पर्वणी आहे. कर्मधर्म संयोगानं भगवंताची इच्छेनं आज आमचं पंढरपूरला त्यांनी जाणं झालं. सकाळी पंढरपुरात 9 ते 11 कीर्तनाची जी सेवा होती, त्या कीर्तन सेवेकरिता सुद्धा हाच अभंग चिंतनाकरिता निवडला होता. चांगला अभंग वाटला. एकदा पांडुरंगाच्या समोर कीर्तन करायचं योग आलं होतं पंढरपूरच्या मंदिरात. त्यावेळेला हा अभंग चिंतनाकरिता घेतला होता. म्हणून तो अभंग आज सकाळी मला आठवला की चांगला अभंग आहे. या अभंगात अंतकरणाचा अर्थ व्यक्त करता येतो. पण पंढरपूरमध्ये जे कीर्तन केलं ते तिथं मुंबईकर सगळी मंडळी होती, वाड्याची काही मंडळी आली होती. या सगळ्यांच्या समोर कीर्तनाची सेवा त्यांनी झाली. इतरही सगळे भक्त परिवार त्यांनी जमा झाले होते. मग त्यांना ती सेवा ऐकायला मिळाली, त्या अभंगाचं चिंतन ऐकायला मिळालं. यातलं काही कोणी नव्हतं, फक्त हे बाबा आमच्या ग्रुप जे गाडी चालवणार की गेले तरी म्हणून हेच फक्त डबल ऐकणारे आहेत. तर ज्यांनी लाईव्ह ऐकलं असेल, ज्यांना मोबाईलवर आलं असेल, ऐकायला मिळालं असेल, त्यांना ऐकलं असेल. पण इथं त्यांनी जे ग्रामस्थ मंडळी आहेत त्यांना मात्र त्या अभंगाचं चिंतन ऐकायला मिळालं नाही. म्हणून थोडा वेळ आपण 10, 10:15 वाजेपर्यंत भगवंताचं चिंतन या ठिकाणी करणार आहोत. त्या घड्याळात कायमचे 10 वाजले. त्याच्याकडे पाहायचं काही कामच नाही. त्याच्याकडे पाहिलं तर 5 मिनिटात सेवा रुकून झाली. म्हणून त्या घड्याळानुसार नाही, माझ्या हातातल्या घड्याळानुसार त्यांनी आपण सेवा करणार आहोत. भगवंताचे फार दुरून मंडळी आलेले आहेत, लांबून लांबून सगळे लोक आलेले आहेत आणि त्यांना पुन्हा तेवढा लांब अशा पद्धतीने जायचंय. म्हणून जास्त जीव खाणंही चांगलं नाही. थोडक्यात भगवंताचं चिंतन केलं म्हणजे मग त्यांनाही समाधान, आपल्यालाही समाधान आणि देवालाही समाधान. हा महत्वाचं. देवाला समाधान मिळावं म्हणूनच या सगळ्या गोष्टी आहेत. मला हे कीर्तन देवा करताच असलं पाहिजे. देवाचं त्यांनी ऐकणं ते पण देवा करताच असलं पाहिजे. पण देवाला आपली आठवण झाली पाहिजे. महाराज म्हणले देवाला सगळ्यांचीच आठवण होती. पण सगळ्यांची जरी आठवण देव करीत असलं तरी तुकाराम महाराजांची विशेष आठवण करीत होता. सगळ्यांची जरी आठवण करीत असलं तरी बेंगोजी बाबाची विशेष आठवण केली म्हणून इथपर्यंत आला महाराज. हा विशेष आठवण पण करतो मला. सगळ्यांची आठवण, त्याला आपली आठवण आहे म्हणून आपण श्वास घेतो, त्याला आपली आठवण आहे म्हणून आपण जिवंत आहोत, त्याला आपली आठवण आहे म्हणून आपण पाहतो, ऐकतो, बोलतो, हालचाल करतो. या सगळ्या गोष्टी आपण त्याच्या आठवणीत आहो म्हणूनच आहे. त्यानं आपली आठवण सोडून दिली, एकदा त्यानं आपला विचार सोडले की लोक जमा होतात. मग काय करतात, पुढे कशाला सांगायला पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी तद्धाम परमम अशी त्यांनी अवस्था निर्माण, यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम अशी अवस्था निर्माण होते. म्हणून त्यांनी तो आपल्याकडे पाहतोच आहे, पण त्याला आपली विशेष आठवण व्हावी. त्याला कधी आपली विशेष आठवण होईल, ज्यावेळेला आपल्याला त्याची विशेष आठवण होईल त्यावेळेला. आपल्याला आठवण होत नाही का, होते ना मला. आपल्याला अशी चाळून गाळून आठवण होते. आपला कायमचा ठरलेला शब्द एक कोलन 17 ठिकाणी येतो. म्हणजे आपल्याला याची आठवण आधी होती, त्याची नंतर होते, मग त्याची नंतर होते, उरल्या सुरल्या काळात मग देवाची आठवण होते. म्हणजे गप्पा ठोकून झाले, खलबत्ती कुठून झाले की मग माल खेच्यातून काढायची, राम 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 करीत राहायचं थोड्या वेळ. ते थोड्या वेळ झालं, थोडा विसर पडला की आलाच परत खलबत्ता. म्हणजे दुसरं काही काम नाही मला आपल्यासमोर. म्हणजे आपण सवय काढून आपल्याला वेळ मिळाल्यावर आपण देवाचं चिंतन करतो. पण जेव्हा अखंड भगवंताचं चिंतन होतं ना, आठवणी देह हे पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये स्वतःच्या देहाला न आठवतात भगवंताच्या शरणाचं चिंतन. आणि कधी करायचं, अवसान ते क्षण नाही मध्ये, अवसान म्हणजे अंतर, आणि क्षणभराचं सुद्धा अंतर मध्ये न ठेवता स्वतःच्या देहाला विसरून ज्या वेळेला भगवंताचं चिंतन होईल त्यावेळेला ते विशेष चिंतन होईल. आणि असं विशेष चिंतन ज्या वेळेला आपण करू त्यावेळेला देव आपलं चिंतन करेल. हा त्यातला भाव आहे. आपलं हे असं बोलणं सुरू झालं की माझ्या सहित सगळ्यांनी तपासून पाहायचं की आपण असं चिंतन करतो का. अवसान ते क्षण नाही मध्ये थोडस सुद्धा अंतरमध्ये न पडता भगवंताच्या चरणांचं अखंड चिंतन होणं हेच भगवंताला अतिशय प्रिय. त्याला वाटतं त्याची आठवण आपण केली पाहिजे. अजून आपल्या डोळ्यासमोर संसार दिसतो, अजून आपल्या डोळ्यासमोर सगळं द्वैत दिसतं, अजून आपल्या सगळ्या डोळ्यासमोर सगळे व्यवहार दिसतात, आपल्या डोळ्यासमोर सगळे माणसं दिसतात. या माणसांना आपण त्यांनी महाराज फार महत्व देतो, यांना जास्त किंमत देतो, व्यवहारांना किंमत देतो, आपल्या दृष्टीने ते जास्त टार्गेट करतात. मग हे सगळे त्यांनी जोपर्यंत आपल्या चित्ताला त्यांनी आकृष्ट करून घेतात, जोपर्यंत हे आपल्याला त्यांनी टार्गेट आपल्या चित्ताचं टार्गेट होतात, तोपर्यंत आपल्या चित्ताचं परमात्मा त्यांनी उद्देश झालेला नाही. परमात्मा जर आपल्या चित्ताचा उद्देश झाला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी नगण्य होऊन जातात. मग कशाशी काय घेणं देणं राहत नाही, फक्त देवाशीच घेणं देणं राहते. कोणी आला पण सगळं सांगायला जर लागलं तरी नाही का न ते ठाई अशी अवस्था त्याची त्यांनी चित्ताची होऊन जात असते. पण आपली चित्ताची अशी अवस्था व्हावी याच्याकरता प्रयत्न केला पाहिजे. नाही प्रयत्न केला तर जन्म असाच निघून जाईल आणि सगळे व्यवहार शेवटच्या श्वासापर्यंत पुरतील. मेल्यावर सुद्धा लोक म्हणतील एवढं काम करते, शिल्लक राहिलं, एवढं काम करायला जर परत आला तर बरं होईल ना. 2-4 दिवसाचं दार धरायचं होतं, तुम्ही याला गोष्ट खरी आहे, ते दार घेऊन तुझा बाप भरेल का येऊन, मग त्यांनी दार धरण्याकरिता तू येच परत असं म्हणतील सुद्धा लोक. ते सांगता येत नाही गेलेल्या माणसाला. मग तेवढ्या करतच त्याची अपेक्षा करतात.
म्हणजे जिवंतपणे तर सुचून देत नाही, मेल्यावर सुद्धा सुचू द्यायचे नाही, असा समाजाचा स्वभाव आहे. म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला सोडणार नाहीत, हे सोडणार नाहीत, आपण सोडलं पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. एका जणांना त्यांनी पाण्यात उडी मारली, एक आसवर वाहत चाललं होतं, आसवर, आणि ते आसवर वाहत होतं, त्याला वाटलं घोंगडे सोडून दे, कमली, हा म्हणायचा मैं कमली को छोड़ता हूं लेकिन कमली मुझे नहीं छोड़ती. तुमच्या लक्षात आलं की तो म्हणायचा कमली को छोड़ दे, तो काठावर उभा राहिला, म्हणायचा सोडून दे त्या कमलीला, तो म्हणायचा मैं कमली को छोड़ता हूं लेकिन कमली मुझे नहीं छोड़ती. तसं हे संसाराची कमलीच आहे, मैं कमली को छोड़ने के लिए तयार हूं लेकिन कमली मुझे नहीं छोड़ती, असा महत्वाचा विचार आहे. म्हणून संसार लिगटला की मग तो सोडत नाही महाराज आपल्याला. एकदा गुरुजींच्या समोर एक मनुष्य होता, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परत, त्यांच्या समोर त्यांनी शेठजी आले महाराज, मोठे शेठजी होते, सगळा व्यापार होता, सगळं होतं, पण पारमार्थिक होते, सात्विक होते. ते त्यांच्या समोर म्हणले, महाराज काय करावं, मी फार पारमार्थिक करायचा प्रयत्न करतो, संसार सोडायचा प्रयत्न करतो, पण संसार मला सुटतच नाही हो, असं त्यांनी काय नेमकं काय केलं पाहिजे, त्याचं उत्तर नाही दिलं त्यांनी. ते उभे राहिले, समोर एक झाड होतं बाबळीचं, त्याच्यावर बरेच मुंगळे होते, गेले की कडकडून बाबळीच्या झाडाला त्यांनी मिठी मारली. ती मिठी मारल्यानंतर सगळे मुंगळे अंगावर चढले, फक्त अंगावर चढले नाही, मुंगळे चावायला लागले ना. आता मुंगळा कधी चावला, तुम्हाला चावला होता लहानपणी, तो चावल्यानंतर त्यांनी काढायचा प्रयत्न केला, तुटून येतो मला तो, त्याचा जीव सोडून देतो, तो चावतो म्हणजे चावतोच, असे सगळ्या अंगाला मुंगळे, अरे वाचवा, अरे सोडवा, ते गुरुजी त्यांनी मोठे आरडाओरडा करायला लागले. तो माणूस मला बावळत आहे, याच्याकडे विचार करत आलो की संसार कसा सोडायचा, हेच बाबळीत झाडाला. अहो गुरुजी म्हणले, तुम्हीच बाबळीत धरलंय, बाबर कशाला तुम्हाला सोडावून वाचवा म्हणता, म्हणजे मग असंच झालंय. तुला मुंगळे चावतात की नाही, बायको त्रास देते, पोरग त्रास देतं, घर त्रास देतस, समाज त्रास देतो, भाऊ त्रास देते, का बरं त्रास देते, तू धरलंय त्याला म्हणून त्रास देतो, हा महत्वाचा, तू त्याला महत्व देतो म्हणून त्रास देते. तू या सगळ्या लोकांना जोपर्यंत महत्व देतो तोपर्यंत तुला त्रास देणारच आहे. ज्या दिवशी तुझ्या दृष्टीतून या सगळ्या लोकांचं महत्व शून्य होईल, हे कोण आहेत असा विचार तुझ्या मनात निर्माण होईल, त्या दिवशी तू स्वतःला मुक्त करून टाकशील, हा महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी हे कोण आहेत, माझा देवच महत्वाचा, माझ्या देवापेक्षा कोणी महत्वाचा नाही, तो देवच त्यांनी सर्वश्रेष्ठ आहे, तोच माझं जीवन आहे, तोच माझं सर्वस्व आहे, असं ज्या दिवशी होईल, त्याच्या वाचून बाकीच्या सगळ्या लोकांना शून्य किंमत निर्माण होईल तुमच्या जीवनामध्ये, त्या दिवशी परमात्म्याला प्राप्त करण्याचा अधिकार तयार होईल. महाराज म्हणतात, जन तन धन केले तृण हे समाज, म्हणून जन म्हणजे समाज, तन म्हणजे शरीर आणि धन म्हणजे संपत्ती, ही गवताच्या काडीसारखी नगण्य करून टाकली आणि अशी अवस्था निर्माण केली, म्हणून देव प्राप्त करून घेता आला. ते म्हणजे देवती ही बळे धरिला साय असे करून या नाश उपाधीचा. देव त्यांनी धरला, पण कसा धरला, उपाधीचा नाश केला. काय उपाधी घालवली म्हणजे, हे पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, सुरुवातीला दोन गोष्टींचा धिक्कार केला. धातू म्हणजे संपत्ती, वैभव, लौकिक, आणि जन म्हणजे लोक, या दोन गोष्टींचा त्याग केला, मग देव प्राप्त झाला. पण आपल्याला जर देव प्राप्त करून घ्यायचा असला तर त्यांनी नाटक करायचं नाही, की लोकांच्या समोर आपण नाटक करतो, मी फार पारमार्थिक आहे, मी फार देव धर्म करतो, फार गण लावला, फक्त टेरी लावित नाही गंध, नाही तर साऱ्या अंगाला गण लावायचा चटक्या पट्ट्याचा. वाघ कसे असतात, त्याला लाल पट्टा असतो, काळा पट्टा असतो, असे साऱ्या अंगाला पट्टे लावायचे. असल्याने परमात्मा भेटत नसतो महाराज. भगवंताच्या ठिकाणी एकरूप होण्याकरिता हे नाटक त्यांनी सोडून द्यावं लागेल, सगळे सोडून द्यावे लागतील, सगळं जग टाकून द्यावं लागेल, तेव्हा परमात्मा आपला होईल. ज्यांनी परमात्मा प्राप्त करून घेण्याकरिता जगच टाकून दिलं. राग येतो लोकांना असं बोलायला लागल्यानंतर, राग आला पाहिजे. काही ब्रह्मचारी महात्मे पाहिले, काही संन्यासी महात्मे पाहिले, तुसडे, फार तुसडेपणा, पण खरं सांगू त्यांच्यासारखे प्रेमळ कोणी नाही म्हणत. पण प्रेमळ असून तुसडेपणा का दिसतो, त्याचं कारण एवढंच आहे, एखादा आलान फार प्रेमाने जर लिगटला आणि त्याच्या ठिकाणी जर माया निर्माण झाली, मग सुटणं फार अवघड होईल ना. ती निर्माण व्हायच्या आधीच त्यांनी तयार होऊ द्यायची नाही. म्हणून त्यांनी तुसडेपणे वागायचं, तो म्हणला पाहिजे फार खडूस आहे, नको याच्याकडे जायला, ते आपोआपच यायचं त्यांनी बंद होतं, हा महत्वाचा विचार आहे. अशी अवस्था तयार झाली पाहिजे. मग एवढा राग येईल, ते ज्याला राग येत असेल त्यांना राग येऊ दिला तरी चालेल, पण फक्त देव आपला असा करण्याकरिता सगळं जग सुटावं लागेल. ज्या दिवशी सगळं जग सुटेल त्या दिवशी त्यांनी देवच चित्ताचा विषय अशा पद्धतीने झालेला असेल, मग त्या सगळे विचार डोक्यामध्ये फिरतील, ते देवाविषयीच फिरतील, हा महत्वाचा विचार. सगळे विचार देवाविषयीच फिरतील. महाराज बऱ्याच वेळेला प्रश्न असतो, आम्ही ध्यान करतो, चिंतन करतो, पण आमचं मन सारखं भटकत असतं. मला परवा दिवशी प्रश्न विचारला, कुठे मला दिसत होते आता, म्हणून त्यांनी भगवंताचं त्यांनी चिंतन करतो, मन सारखं त्यांनी फिरत राहतं. मग काय केलं पाहिजे, मनाला फिरायला जागा आहे म्हणून मन फिरतं. तुमच्या लक्षात आलं का, मनाला फिरण्याकरिता जागा आहे म्हणून मन फिरतं. ते मनाला फिरायला जर जागाच दिली नाही, मन कुठे फिरत नाही. कळलं तुम्हाला, 10 बाय 10ची जी खोली आहे, त्या खोलीमध्ये जर त्यांनी तुम्हाला असं सांगितलं महिनाभर इथं थांबा,
आणि थांबून त्यांनी तुम्ही भगवंताचं चिंतन करा. या खोलीत जर आपण अशा पद्धतीने बसलो आणि बसून जर त्यांनी भगवंताचं चिंतन करायला लागलो, तेवढ्याच गोष्टी आपल्या डोळ्यासमोर दिसतील. बाकीचं काही ती खिडकी दिसेल, दरवाजे दिसेल, त्याच्या बाहेर जायचं नाही. तिथं स्वयंपाकाचं साहित्य दिसेल, माठ पाणी पिण्याकरता एखादा ग्लास दिसेल, बाकी काही डोळ्यासमोर दिसणार नाही. त्याला जर बाहेर जायला जागाच माणसाला सापडली नाही, तो जर खोलीतच कोंडलेला आहे तर तो फक्त खोलीतल्याच गोष्टीचं चिंतन करील. हा महत्वाचा विचार आहे. त्याला मोकळं सोडलं की मग ते सगळ्या जगात हिंदून येईल. पण मनाला फिरायला जागा जर सापडली तर मन फिरल्याशिवाय राहणारच नाही. पण मनाला फिरायला जागा घेऊ नये माणूस. पण मन कुठं कुठं फिरणार आहे त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. त्याचा अभ्यास केला पाहिजे. माझं मन नेमकं कोणत्या ठिकाणी फिरतं, मग ज्याच्या ठिकाणी फिरतं ते काय जिन्नस आहे याचा पूर्ण विचार केला पाहिजे. ही काय जिन्नस आहे, बरं ती नाशिवंत आहे का अविनाशी आहे का, माझ्या काय कामाची आहे, मला कुठं कामात येणार आहे, तिच्यापासून माझा काय फायदा होणार आहे का तोटा होणार आहे, या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार करायचा. मनाला समजून सांगायचे येड्या, हे जर तुझ्या काही कामाचंच नाही तर त्याच्या मागे कशाला हिंडत राहतो, काय गरज पडली त्याच्या मागे फिरण्याची. म्हणून त्यांनी अशा सगळ्या गोष्टी एक 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 करून रिजेक्ट करून टाकायच्या. आता परिक्रमेला जायचं की नाही, पिशव्या भरायचा मोठा दणका झाला. हे पिशवीत घाल, ते पिशवीत घाल, साबण घाल, ग्लास घाल, ताटली त्याच्यात भर, कपडे भर, सगळी त्यांनी अशी पिशवी गच त्यांनी भरायचा कार्यक्रम चालू आहे. पण चालायला लागल्यानंतर ती पिशवी एकदा जड व्हायला लागली ना की मग त्यांनी असं वाटलं यात एक एक गोष्ट कमी केली पाहिजे. पण कशाला साबण लावायचं, आपण तेव्हा धर्मात चालू ते साबण टाकून कशाला त्यांनी मागे तिथे गेल्यावर पत्रावळ्या भेटतात, काय रे ताटाचं करायचं ते टाकतात. तिथे गेल्यावर पाणी प्यायला कोणी देईल आपल्याला, पाणी प्यायला काय लागतं त्याला, म्हणून त्यांनी दे आपल्या कमंडूला आहेत ना, कशाला तो ग्लास पाहिजे देऊन टाक. मग दान धर्म करायला सुरुवात केली, ग्लास देऊन दिला, ताटली दान दिली, का जड झालं म्हणून. ते जड झाल्यावर आपोआप दान दिलं जातं मला. तसा संसार जड झाला, तो जड झाला की माणूस आपोआप सोडून देईल. संसार जे त्या दिवशी जड वाटेल आणि आपोआप त्यांनी सोडायला सुरुवात होईल, त्या दिवशी एक 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 घटक सुटून जाईल आणि परमात्मा डोळ्यासमोर राहील. मग मनाला फिरायला जागाच राहणार नाही, एकच जागा राहील म्हणजे परमात्मा. त्याचं चिंतन मन करेल. असेच त्यांनी महापुरुष आहेत जे भगवंताच्या चरणांचं चिंतन करतात, भगवंताच्या दर्शनाकरिता व्याकुळ झालेले आहेत. त्यांना रात्रंदिवस त्यांनी भगवंताचाच विचार म्हणत, ते कुठून आले तरी तेवढंच बोलतात म्हणा, त्याच्या वाचून दुसरं काही बोलत नाही. एखाद्या आईला लेकरू हवं, ते लेकरू तिला जीवापेक्षा जास्त प्रिय वाटावं, ते त्यांनी लहानचं मोठं त्यांनी होत असावं. आणि ते लेकरू त्यांनी मला गुण करतं, मग फार लीला करतं, ते चालायला सुरुवात करतं, आधी रागायला सुरुवात करतं, मग ते चालायला सुरुवात करतं, मग ते पळायला सुरुवात करतं, मग ते बोबड्या शब्दात बोलायला सुरुवात करतं. ते बोलायला लागलं की तिला असा आनंद होतो, मग ते दुसरा काहीच विचार करत नाही. मला कुणी आलं का मग त्याला म्हणते बघ ना कसं चालतंय, कुणी आलं की त्याला तेवढं सांगते बघ ना, त्याला म्हणायला की असं म्हणतंय. मी आता रोजच ऐकतो, मला ते धंदाच तेवढा आहे मला. बरोबर हाच प्रयोग त्यांनी सर बघ ना कसं बोलतोय, बघ ना कसं बोलतोय, मग त्याला बरंच बोलायला लावायचं. मग ते सगळ्या माणसासमोर ते बोलून दाखवतंय मला. मग कौतुक वाटतं की नाही का, ते आईच्या चित्ताचा विषय ते लेकरू झालेला आहे. माझं मनाचं नाही. ज्ञानोबरांची उभी देतो, ते म्हणतात मातीची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. ज्ञानोबराय म्हणतात आईच्या चित्तामध्ये फक्त बाळाचीच व्याप्ती झालेली असते. मग ती रात्रंदिवस त्या बाळाचाच विचार करते. जशी गोमाता आहे, नामा म्हणे वत्स धेनुवेची चित्ती, म्हणून वत्स म्हणजे त्याने वासरू आणि धेनू म्हणजे वासराची जी आई असते की गाय तिला धेनू म्हणतात. एरवी गोमाता म्हणतात, पण तिला वासरू झालं तिला धेनू असं म्हणतात. ती जी धेनू आहे ना, जरी रानात फिरत असते तरी सुद्धा तिचं संपूर्ण चित्त त्या वासराजवळ लागलेलं असतं. हे काय पोथीतलं आहे का, आपल्या प्रत्यक्ष अनुभवातले म्हणा. म्हणून ती गाय जशी अखंड वासराचं चिंतन करते किंवा आई जशी अखंड बाळाचं चिंतन करते, असं अखंड भगवंताचं चिंतन ज्या वेळेला आपल्याकडून होईल आणि त्या दिवशी समजायचं आपण ओरिजिनल हरिभक्तीपर्यंत झालो, आपण खरंच भगवंताच्या भक्तीपर्यंत. मग आपल्याला भगवंताच्या भेटीची आस लागेल. मग गाय काय, तिच्या मनात सुद्धा स्वप्न असतात म्हणा. म्हशीला जरी पारडं झालं ना तर ती म्हैस सुद्धा पारडा करता फार कासावीस होते मला. त्याला ते निर्बुद्ध असते, ती बांधून असते एका जागेवर. कारण तिची आई जर लांब होती तिला आईला ड्रॉ करत, ते हाक मारते आईला. म्हणजे त्याला पण कळतंय महाराज प्रेम, ते सुद्धा आईची आठवण करतात. म्हणजे त्यांनी जी आठवण आहे ना, जशी त्यांनी मला व्यवहारामध्ये या सगळ्या घटकांची केली जाते, तशी आठवण त्यांनी मला भगवंताची ज्या दिवशी कायमस्वरूपी होत राहील आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपलं जीवन मंगलमय होईल, पवित्र. मग आस अंतःकरणात निर्माण होते. जशी गायला काय असं आहे, मी वासराच्या जवळ जाईल, मग मी त्याला चाटेल, मग ती दूध प्यायला सुरुवात करेल, मग ते वासर त्यांनी हुंडे मारतात की नाही मारत, मग ती पानं सोडते, मग त्याला दूध त्यांनी अशा पद्धतीने पाजते. केवढा आनंद तिला होतो. ती खाली बसली असली, रवंथ जरी करत असली तरी तिचं वासरू हरणासारखं तिच्या अवतीभोवती उड्या मारते. ते जर थोडस लांब गेलं तरी ती लगेच मधून हंबरते, मला हंबा मोठ्याने करते. का बरं, त्याला हाक मारते, लांब जाऊ नको इथंच थांब. मग ते आपोआप तिच्या जवळ येतं. मला हंबा केलं की आपोआप तिच्या जवळ वासरू अशा पद्धतीने येतं. असंच आहे आपल्या मनात सुद्धा भगवंताविषयीचे असेच विचार सुरू झाले पाहिजे. तो देव आला पाहिजे, तो देव दिसला पाहिजे,
तो देव भेटला पाहिजे, तो देव माझ्याशी बोलला पाहिजे, त्याची संगती मला झाली पाहिजे, त्याने मला हृदयाला लावलं पाहिजे, माझ्या डोक्यावर हात फिरवला पाहिजे, मला दिलासा दिला पाहिजे, त्याच्या तोंडून मी शब्द ऐकले पाहिजे. हे सगळंचे सगळं त्यांनी मला मनात तयार झालं पाहिजे ना. हे ज्यावेळेला कधी तयार होईल, जेव्हा फक्त तोच चित्ताचा विषय होईल त्यावेळेला. म्हणून ते त्यांनी चित्ताचा ज्यावेळेला विषय होईल त्यावेळेला त्यांनी परमात्म्याला भेटण्याची, त्याला त्याच्या संगतीची अपेक्षा अंतकरणात दृढ होईल. ती दृढावत जाईल, ती बळावत जाईल, ती वाढत जाईल. आणि मग मात्र त्यांनी मला त्याच्या चित्तात अशी कासावीस अवस्था निर्माण होईल की तो कधी भेटेल आता. मग कधी कृपा करीसी नेणे मज दिनाचे धावणे, कधी भेटशील रे देवा, अशी त्यांनी चित्ताची स्थिती निर्माण होते. मग जो भेटेल ना त्याला विचारायला सुरुवात होती, पुसा हे पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. ज्याला भाव त्याला विचारावं असं वाटतंय का, माझा भगवान त्यांनी कोणे गावे आहे सांगा हा विठ्ठल, कुठे त्यांनी राहतो विठ्ठल, मला कसा भेटेल विठ्ठल, कोणत्या दिशेने येईल विठ्ठल. अहो तुम्ही मला सांगा तरी मी त्याच्याकरिता त्यांनी कोण तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा. मला चिंता वाटते तो त्यांनी मला कधी भेटेल, मला कोण सांगणारा भेटेल की देव मला कोणत्या टायमाला भेटणार आहे, अशी अवस्था निर्माण होते. त्याला पाहण्याकरिता चित्त असावलेलं असतं. वाटुले पाहता शिनले डोळले दावेसी पावले कैव डोळा, तू माय मावले कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वास तुझी, काबा मोकलले कोणा निरवले, कठीण कैसे झाले हृदय तुझे. अशी चांगली भावना जर तुमच्या मनात निर्माण झाली ना महाराज, याला सदिच्छा म्हणतात, शुभेच्छा म्हणतात. अशी भावना जर निर्माण झाली आणि ही भावना निर्माण होणे तुमचं चित्त जर एखाद्याच्या ठिकाणी मोहात अडकलेलं असलं ना, तर देव फार दयाळू आहे. हा काय करतो माहिती आहे, तुमच्यावर कृपा करतो. आणि कृपा करून जसं त्यांनी मला गाय आपली असते की नाही, मग गायला जे गोचेड असतात ते पण आपलेच असतात का नाही, खरं सांगा. आता गाय आपली म्हणलं तिला गोचेड सुद्धा आपलेच म्हणले पाहिजे की नाही. मग आपले जर गोचेड आपण ठेवतो का तिला गोचेड, मग काय करतो गोचेडाचं इंजेक्शन देतो. इंजेक्शन दिलं की ते गोचडे आपाप मरून जातात, पडून जातात, नाही तर काढून तरी टाकतो, त्याला फवारा मारतो आपण. का बरं, गाय जर आपले म्हणले गोचिड पण आपले असले पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. पण गोचिडावर आपलं प्रेम नसतंय, ते गोचिड बाजूलाच काढून टाकले जातात, गोचिडासारखे चिकटतात. जसा गायीचा मालक गायीवर प्रेम करतो म्हणून त्यांनी मला तिची गोचिड बाजूला काढून टाकतो, तसा हा देव माझ्यावर फार प्रेम करतो म्हणून मला चिकटलेली गोचिड आपोआप बाजूला काढून टाकतो. त्यांनी बाजूला काढायचं काम देव. मग तो असे गोचिड निघत असले की इंजेक्शन देतो. आणि आता इंजेक्शन दिल्यानंतर काय गोचिडाचं राहायचं काम आहे, मला सगळे गोचिड आपोआप गळून जातात. म्हणून त्यांनी मला गोचिड गाळायचं काम त्यालाच येतं, इंजेक्शन पण त्याच्याकडेच असतं. म्हणून त्यांनी हे सगळं बाजूला सारतो, मग त्याचं करून घेतो. हा महत्वाचा विचार आहे. तुम्हाला पटतंय ना पण माझं म्हणणं, हे दृष्टांत काही चुकीचं आहे का, माझं अगदी बरोबर आहे ना. फवारा मारा असं काही फवाऱ्याने निघालं एकदम करेक्ट आहे की नाही. म्हणजे आधी कोणची पावडर लावतात, ते पावडरने नाही गेले की मग ते दुसरा फवारा मारतात, त्यांनी नाही गेलं की मग इंजेक्शन देतात, मग काहीतरी औषध खाऊ लागतात. यांना गेलं तर ते, त्यांना गेलं तर ते, काहीतरी प्रकार करतो. पण चित्तातून त्याला बाजूला करतो म्हणजे करतोच. त्याच्या वाचून जे चित्तात आपले घर करून बसतं, देव कृपा करतो. देव म्हणतो तू माझा आहेस ना, तू शपथ घेतली ना मी तुझाच आहे म्हणून. तू रात्रंदिवस लोकांना सांगतो ना कंबर बांधून मी देवाचा आहे आणि देव माझा आहे, मी देवाचा आहे देव माझा आहे असं म्हणतो ना तू. मग तू म्हणतो ना मग मी तुला माझं करून घ्यायला तयार आहे, फक्त बाकीचं गबाळ ओढून टाक, हे त्यांनी मला सोडून दे. माझ्याच्याने जर सुटत नसलं मग इंजेक्शन देऊन सोडून काढतो. दुसरा काय महत्वाचा मुद्दा आहे, आपाप त्यांनी सुटून जातात. सगळं सुटलं की मग त्याला कळतं की आता जगात कुणी नाही मला, आता फक्त तो देवच माझा आहे. मग देवा फक्त तूच जर माझा आहे, तुझ्याकरता सगळा संसार सोडून दिला, मग आता तू तर आला पाहिजे की नाही, माझ्यासमोर प्रत्यक्ष भेटला पाहिजे, दिसला पाहिजे, बोलला पाहिजे, अशी भावना तर निर्माण झाली पाहिजे. हा मग आई सोडून दिली, बाप सोडून दिला, सगळा परिवार सोडून दिला, बाईने लग्न केलं नवऱ्याबरोबर. मग लग्न केल्यानंतर त्याने तो नवरा निदान संसार करण्यापुरता तर बोलला पाहिजे की नाही निदान. आणि तो जर बोलतच नसलं मग काय करायचं, ज्याची आवडी संसार तेजीला तेने का बोला धरी लागे माये, तेने का बोला धरी लागे माये, ज्याची आवडी संसार तेजीला. ज्याच्याकरिता संसाराची दानादिन केली तो जर बोललाच नाही मग काय होईल. मग त्यानं माझ्याशी बोलावं अशी भावना निर्माण व्हावी, त्यानं मला भेटावं अशी भावना निर्माण व्हावी, ती उत्कट व्हावी, ती दृढ व्हावी. जसा पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर जीव त्याचा तळमळ तळमळ करतो, तसं भगवंताच्या दर्शनाकरिता जीव तळमळावा अशी अवस्था निर्माण व्हावी. मग मात्र त्यांनी भगवंताची कृपा होत असते. आणि त्याची कृपा झाली की प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. मग ती प्रेमाची सूत्र म्हणजे दोरी, ती त्यांनी बांधली जाते. मग जिकडं भक्त नेतो तिकडे देव त्याच्या मागे मागे जात राहतो. हा महत्वाचा विचार आहे. मागचं कीर्तन होतं ना, हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची, म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घरी दसे.
असं त्यांनी मला भगवान हे सगळं अशा पद्धतीने करत. ध्यानात आहे ना तुमच्या मागचं कीर्तन? आता काय तुम्ही ध्यानात ठेवता मला तुमचं तुम्हाला ध्यानात राहिलं, माझं कधी ध्यानात राहायचं हा महत्वाचा विचार आहे. म्हणून अभंग असाच होता. पण हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची, म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे भक्तांच्या मागे मागे फिरतो. का बरं? त्या भक्तांच्या चित्ताचा विषय देव राहिलेला असतो आणि म्हणून देवाच्या चित्ताचा विषय तो भक्त होतो. आणि मग त्यांनी महाराज सापडलो एकमेकाला सापडतात महाराज. मग दुसऱ्याला घुसू देत नाहीत मध्ये. नाही अनेकांचे काज विठू तुझे माझे राज्य, नाही अनेकाचे काज. मग बाकीच्यांचं काही काम राहत नाही. मग त्यांनी महाराज दोघांना एकमेकाचा छंद लागतो म्हणजे ओढत जातात त्याच्यापर्यंत लोहचुंबकाच्या बळे. जसं त्यांनी महाराज लोहचुंबक असलं की लोखंडाला खेचून घेतं, तसा परमात्मा लोहचुंबकासारखा त्यांनी लोहचुंबक जसं लोखंडाला ओढतं तसा परमात्मा त्याच्या भक्तांना आपल्यापर्यंत खेचून नेतो. आणि एकदा का भक्त त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून संसाराचा त्याग करून भगवंतापर्यंत गेला आणि त्याला भगवंताचं दर्शन झालं की काय समाधान होतं महाराज. आज एवढी गर्दी त्यांनी पंढरपुरात म्हणजे आषाढी एवढी नव्हती पण गर्दी फार होती महाराज. अशी त्यांनी चेंगरी सारखी अवस्था महाद्वाराच्या समोर त्यांनी पायऱ्या चढत असताना होती. म्हणून त्यांनी एवढा समाज भगवंताच्या दर्शनाकरिता सगळे वारकरी कर्नाटकातले जास्त वारकरी या वारीला त्यांनी येतात. कानडा राजा पंढरीचा, हा पंढरीचा राजा कानडा त्यांनी म्हणत त्याला कर्नाटकातून आला म्हणून कानडा व विठ्ठल असं त्यांनी म्हणतात. हा सामान्य नाही, हा पुंडलिकाचा भावच जणू काय प्रगट झालेला आहे. जसा प्रगटला भाव सावयव जणू का पुंडलिकाचा, कानडा राजा पंढरीचा, हा पंढरीचा राजा कानडा पुंडलिकाचा भावच अवयव धारण करून प्रत्यक्ष उभा राहिला विठेवरती. भक्तांना त्यांनी सांभाळण्याकरिता वारकरी येतात. आले की चंद्रभागेत प्रवेश करतात. ती चंद्रभागा त्यांनी पाहिली की अवघेची पापे गेली दिगंतरा. चंद्रभागा डोळा देखलिया अशी चंद्रभागा डोळ्याला दिसते. फार समाधान प्राप्त होतं. मग त्या चंद्रभागेत त्या पताका असतात ना त्या अख्ख्या बुडवतात महाराज. सगळी पताक बुडवायची. त्याला त्याचा आनंदच असतो वेगळाच. मग तिथून निघायचं की पुंडलिकाच्या समोर जायचं. लोहदंड तीर्थ आहे त्याला नमस्कार करायचा. तिसऱ्या बारीनं सांगतो मी आता. काल संध्याकाळचं कीर्तन होतं तिकडे माठात लय गरम होत पण माठ म्हणलं गार असायला पाहिजे होतं. असं घाम येत होता काय सांगा. गावाचं नाव फक्त माठ होतं पण गारवा अजिबात नव्हता. माठात कीर्तन होतं. त्या लोकांसमोर पण मी हे सांगितलं कारण दशमी होती. वारकरी दशमीला पंढरपुरात जातोच. मग त्याला त्यांनी पांडुरंगाचं दर्शन व्हावं. आज सकाळी पंढरपुरात पण सांगितलं कारण जेवढे लोक होते ते काही बारीला लागून दर्शनाला जाणार नव्हते. एवढ्या लोकांना त्यांनी एवढ्या लांबून आले मुंबईहून त्यांनी दर्शन व्हायला नको का म्हणून त्यांच्यासमोर ही प्रक्रिया सांगणं गरजेचं होतं. आता आपण काय त्यांनी पंढरपूरला गेलो का इथं पांडुरंग आपल्याला दिसतोय सगळी गोष्ट खरी आहे. आता जेव्हा चंद्रभागा तयार होईल पुंडलिकाचं मंदिर त्यांनी तयार होईल हे महाद्वार तयार होईल त्यांनी सापडेल. तोपर्यंत तर असं शब्द सांगितलं पाहिजे की महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी वारकरी जातो लोहदंड तीर्थामध्ये नमस्कार करतो. पुंडलिकरायांना नमस्कार करतो. तिथून पुंडलिकाच्या मात्यापित्यांना नमस्कार करतो. मग वाळवंटातून त्यांनी चालत त्या घाटावर त्यांनी चालायला सुरुवात करतो. पायऱ्या चढून त्यांनी तो जो रस्ता आहे समोरून परिक्रमा मार्ग त्याच्यापर्यंत जातो. तिथं जाऊन महाद्वार पाहतो. त्याने महाद्वार पाहिलं तरी त्याला फार समाधान वाटतं. त्याला वाटतं पावलो पंढरी भीमा पांडुरंग असं त्यांनी त्याची अवस्था चित्ताची होते. मग घाईघाईने त्यांनी पुढे जातो. चालत महाद्वारापर्यंत जातो. महाद्वारात देवानं स्वतःच्या हाताने ज्यांना समाधी दिली चोखोबर आहे त्यांची ती शिळा आहे मला तिथं. त्या शिळेला नमस्कार करतो. मग नामदेव महाराजांची पायरी पाहायला मिळते. त्या पायरीला नमस्कार करतो. आता मोठे त्यांनी बॅरिगेट लावलेले आहेत. ते पायरीपर्यंत जाऊ देत नाहीत मला. चोखोबरायांच्या दर्शनाला नामदेव महाराजांच्या दर्शनाला असे त्यांनी बॅरिगेट ते माईक हातात घेऊन पोलीस तिथे उभेच आहेत वरती ते लावलेले त्यांना ते बसण्याकरता. आणि तिला म्हणत कोण मोबाईल पाहते कोण फोटो काढते. फोटो सुद्धा काढून द्यायला भामट्यासारखे आवाज गपचूप फोटो काढले महाराज. मग त्या असं गपचूप लाईनीत उभे राहिले गपचूप त्यांनी फोटो काढले. फोटो सुद्धा काढून देत एवढी गर्दी होती जाम. म्हणून त्यांनी नामदेव महाराजांच्या समोर जायचं नमस्कार त्यांनी करायचा. मग आतमध्ये प्रवेश करायचा. मग महाद्वारात प्रवेश झाला की मग आतमध्ये त्याला 14 पायऱ्या आहेत त्या ओलांडून आतमध्ये जायचं. मग गेल्यानंतर त्यांनी महाराज डाव्या हाताला गणपती बाप्पा आहेत महागणपती त्याला नमस्कार करायचा. इकडच्या बाजूने जळूजी मळूजी महाराज आहेत त्यांना नमस्कार करायचा. आतमध्ये जायचं. मग डाव्या हाताला दत्त पार आहे दत्त भगवंताला नमस्कार करायचा. अजून पुढे जायचं. मग तो लाकडी सभा मंडप आहे त्या लाकडी सभा मंडपात गरुड हनुमंत आहेत त्यांना नमस्कार करायचा. मग त्यांनी जवळजवळ 120 फूट अंतर आहे म्हणत त्याचं तेवढे पावलं चालत जायचं. मग पुढे गेल्यानंतर त्यांनी तुम्हाला सगळं मोजून आलं तर मी सगळं मोजून आलं. मग आतमध्ये त्यांनी गेलं की 16 खांबे असणारा मंडप आहे. 16 खांब आहेत दगडाचे.
पायऱ्या चढून तिथं जायचं आणि त्याच्या आतमध्ये प्रवेश केला की मग गरुड मंडप आहे, त्याला 36 खांब आहेत महाराज. त्याच्या आतमध्ये त्यांनी प्रवेश केला की गरुड खांबाला पाहायचं, त्याला त्यांनी आलिंगन द्यायचं. गरुड म्हणजे त्यांनी भगवंताचं वाहन आहे, हाच भगवंताला घेऊन येऊ शकतो. म्हणून त्यांनी महाराज गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगे आणावा तो हरी मज दिना ते उतरी अशी त्याची विनंती त्यांनी करावी लागते. म्हणून गरुडाला त्यांनी अशा पद्धतीने नमस्कार करायचा. मग त्यांनी पुढे गेलं की एक मोठी शिळा आहे, त्याला रंगशिळा म्हणतात, त्याच्यावर जाऊन उभं राहायचं. तुम्ही अनेक वेळा हे ऐकलेलं आहे, पण आज ऐकून ठेवा आणि डोळ्यासमोर ते सगळ्याची सगळ्या प्रक्रिया आणा. मग अशी गोल असणारी रंगशिळा त्याच्यावरती उभं राहतात, त्याला गरुड पार असं सुद्धा म्हणतात. मग कान धरून नाचेन गरुड पारी, कान त्यांनी धरायचे देवाच्या समोर त्यांनी उड्या मारायच्या लहान लेकरासारख्या. मग तो उड्या मारून त्यांनी देव प्रत्यक्ष त्यांनी पाहायचा. आनंद झाल्यावर माणूस उड्याच मारतो की नाही महाराज, आनंदाच्या भरात लोक उड्या मारतात. तसं त्यांनी महाराज भगवंताला पाहिले की उड्याच मारावं असे वाटतात. आता भगवंताला पाहून ज्याला उड्या मारावं वाटत नसतील, खरं सांगा त्याला काय होतंय. हा मग आता ती म्हणजे काल्याचं कीर्तन असावं आणि कीर्तनाला अभंग असावा. गोकुळीच्या सुद्धा अंतपार किती आनंद असला पाहिजे चेहऱ्यावर मानणाऱ्या लोकांच्या. अंतपार नाहीले का आणि ती त्यांनी दशक क्रियाला गेल्यासारखी गोकुळीच्या उभा काय बोलत त्या गोकुळीच्या सुखाला, तुझ्या पोटावर त्यांनी सुख दिसणार गोकुळीच्या सुखा म्हणतो. चेहऱ्यावर तरी आनंद असला पाहिजे. गोकुळीच्या काय करतो ते असं सुख नाही मला, ते प्रत्यक्ष दिसलं पाहिजे. कान धरून त्यांनी उड्या मारायचं भगवंताच्या समोर लाज सोडून. हे घरी सांगतील आणि ते मला काय म्हणतील, मी उड्या मारले त्यांना काय वाटेल, ते काय तुझे मालक आहेत काय, त्यांच्या समोर तुला लाजायला लागलं, ते काय करणार आहे तुला, तू तुझ्या जीवनाचा मालक आहेस, भगवंताचा दास आहेस. मग भगवंताच्या समोर त्यांनी महाराज हनुमंतराय वानर होते की नाही महाराज, प्रभू रामचंद्रांचे दास होते की नाही महाराज, भगवंताला रिझवण्याकरिता त्याच्या समोर त्यांनी महाराज उड्या पण मारत होते. आणि फार सुंदर त्यांनी भजन म्हणत म्हणत उड्या मारत होते देवाला रिझवण्याकरिता. ही देवाला रिझवण्याकरिता अनेक प्रकारच्या सेवा असतात. मग गीत सेवा असते, तांबूळ सेवा असते, चौळ सेवा असते. चौळ त्यांनी हलवतात की आरतीच्या वेळेला चौळ हलवतात, ही त्यांनी सेवाच आहे महाराज. पंखा करणं ही सेवाच आहे, त्याच्यासमोर गायन करणं ही सेवाच आहे. नृत्य सेवा म्हणजे नाचणं ही पण त्याची सेवाच आहे. आम्ही कुडलेलो होतो ना, तिथं त्यांनी ती आरती त्यांनी व्हायची, त्यांचं रुद्र व्हायचं, या सगळ्या गोष्टी व्हायच्या. मग त्याच्यानंतरच्या या सगळ्या सेवा केल्या जायच्या, देवाच्या समोर ती सेवा करून दाखवायची. देव प्रसन्न होतो महाराज त्यानं. पण भगवंताच्या समोर नाचलं की देव प्रसन्न होतो, त्याच्याकरताच नाचलं पाहिजे. मग समोर त्यांनी गेलं की देव डोळ्यासमोर दिसतो. असं वाटतं की जन्मजन्मीचा अर्थ त्यांनी पूर्ण झालं. हे मागील परिहार पुढे नाही शीन झाले दर्शन एक वेळा, अजून 5 मिनिटं कमी झाले दर्शन एक वेळा. म्हणून एकदा त्याचं दर्शन झालं की मग मागील परिहार होतो, पुढे कोणता शीन राहत नाही, अशी अवस्था निर्माण होते. आणि म्हणून अशा पद्धतीनं तो भक्त त्यांनी भगवंताला पाहतच राहतो. अनंत जन्मीचे विसरलं दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्माचं दुःख विसरून जातं आणि भगवंताचं मुख पाहिल्यानंतर दिव्य असणारा आनंद प्राप्त होतो. म्हणून त्यांनी भगवंताच्या समोर जाण्याकरिता लढाईत होतो. डोळे भरून देवाला नख शिखांत पाहतो महाराज. तो कसा आहे देव, त्याचं वर्णन साधू संतांनी करून सांगितलं. हे समचरण सरोजम सांद्र निरामुदाभम जगनहित वाणीं मंडलम मंडलानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलम चिंतयामी. असा असणारा हा देव आहे. त्याचे चरण सामान्य नाहीत. तो विटेवरती उभा आहे, म्हणजे शापाने त्यांनी महाराज इंद्रपीठ झालेला आहे, त्या विटेवरती तो परमात्मा उभा आहे. त्याचे चरण त्यांनी सामान्य नाहीत, ज्याच्यामध्ये अनंत ब्रह्मांड साठवलेले आहेत. असे त्यांनी कोमल असणारे भगवंताचे चरण. त्या चरणांना त्यांनी जर पाहिलं तर तरळीच्या गाभ्या समान कोमल आहेत महाराज. अभिमान झाला होता एका नायकिनीला, तिनं त्यांनी महाराज भगवंताचं सौंदर्य पाहिलं आणि पाहून तिचा अभिमान त्यांनी घालवायचा. त्या भगवंताच्या चरणाला बोट लावलं की खड्डा पडला महाराज. आजही देवाच्या पायाला खड्डा पडले. एवढे कोमल भगवंताचे चरण आहेत, त्याचं काय वर्णन करून सांगावं. असे त्यांनी भगवंताचे त्याच्या पायाचे नख स्फटिकासारखे ते लोकांनी काढून नेले महाराज. आता ते पण त्यांनी दैदिप्यमान आहेत भगवंताचे चरण. आता हात लावून 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 त्याचे उघडून टाकले महाराज पाय बिचाराचे. आपल्याकरता पाय उघडले त्यांनी सगळे. लोक तसेच आहेत. लोकांवर काही परिणाम नाही. ऊन झालं, वारा झाला, पाऊस झाला, लोक जशी उलट त्याच्यावर थर आला लोकांवर, त्याचा थर काढून घेतला, लोकांवर थर आला, पण लोक बदलले नाहीत महाराज. असं त्यांनी उभा भाविकासाठी. म्हणून त्याच्या चरणांना त्यांनी पाहिलं तर दिव्य असणारे चरण आहेत. त्याच्या चरणामध्ये नुपुर आहेत. नुपुर म्हणजे त्यांनी अलंकार आहे महाराज. महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. साधू संतांनी हे प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं म्हणून त्यांना लोकांच्या समोर सांगावं वाटलं महाराज. ते म्हणतात चरणीची नुपुरे वाकी गर्जती नभा. नभा म्हणजे आकाशात त्यांनी त्याचा नाद होतो. कशाचा? त्याच्या चरणांमध्ये असणारे जे नुपुर म्हणजे अलंकार आहेत, त्याचा जो नाद आहे ना, तो त्यांनी आभाळात अशा पद्धतीने जाऊन घुमतोय. असे अलंकार त्याच्या चरणामध्ये आहेत महाराज. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. असा दिव्य पितांबर आहे. त्याला सोनेरी असणारे त्यांनी महाराज अशा पद्धतीने काठ आहे त्या पितांबराला, ती झळकते आहे महाराज. तडिद्वास नीलमेघावभासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम. असा त्यांनी तो परमात्मा दिव्य त्यांनी दिसतोय. त्याची कंबर त्यांनी महाराज सिंहासारखी लवचिक आहे. तो त्याचं वय 16 वर्षाचा आहे महाराज.
तो 125 वर्ष त्याने महाराज आयुष्य त्याला प्राप्त झालं, त्याने सगळं काम आटोपून अंतर्धान झाला, पण शेवटपर्यंत तो 16 वर्षाचा अशा पद्धतीने दिसत होता. असं त्याचं सुंदर बाल रूप आहे महाराज. ते 16 वर्षाचं रूप भगवंताचं सुंदर आहे. त्याची कंबर अतिशय सुंदर आहे. त्या कमरेमध्ये बरेच सामावले गेले महाराज. त्याच्या कटी भागाचं माप घेण्याकरिता ते नरहरी महाराज जात होते ना सोनार. म्हणून शेवटी त्यांनी महाराज कटीस्थानात स्थान दिलं. नामदेव महाराजांचा अभंग आहे की नरहरी सोनार कटीस्थानी, कमरेत गुप्त झाले महाराज. म्हणजे भक्तांना कमरेत त्यांनी स्थान देण्याकरिता 2 हात अशा पद्धती घेऊन उभा आहे. तो विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा असं ज्यावेळेला आपण म्हणतो ना, त्यावेळेला त्या चित्रात जर आपण पाहिलं तर बरेच आहेत महाराज. 2 कडेवर घेतलेले आहेत, 2 खांद्यावर घेतलेले आहेत, एकाला बोटाला धरलेलं आहे, कोणी पुढे चाललेलं आहे, कोणी मागे चाललेलं आहे. असा भगवंताचा त्यांनी दिव्य असणारा स्वभाव आहे जो सर्वांना सामावून घेतो. त्याची कंबर अशीच आहे महाराज. त्याने 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत. त्याच्या हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये पद्म आहे, त्याच्या हातामध्ये मनगटामध्ये दिव्य असणारे अलंकार मनगटे आहेत, त्याच्या दंडामध्ये बाजूबंद आहे. असे त्यांनी 2 दिव्य असणारे हात आहेत. त्याच्या गळ्यामध्ये त्याने शेला घातलेला आहे. त्याच्या गळ्यात वैजयंती माळा, कमळ पुष्पांच्या माळा, त्याला आवडीच्या असणाऱ्या तुलसी माळा त्याने धारण केलेल्या आहेत. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं त्याने उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याच्यावर ब्राह्मणांना मारलेला पायाचा ठसा श्रीवत्सलांशन शोभून दिसत आहे. असा सुंदर असणारा हा परमात्मा आहे. त्याचा त्याने कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याच्यात त्याने कौस्तुभ मणी धारण केलेला आहे. त्याच्या मुखकमलाची आभा काही आगळी वेगळीच आहे महाराज. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंद देणारे आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर त्याने मर्यागिरी चंद्र लावलेला आहे. त्याच्यावर केशराची ओटी दिलेली आहे. त्याच्यावर त्याच्या आवडीचा बुक्का, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का म्हणून त्याने तुळशीचा असणारा बुक्का त्याने कपाळाला लावलेला आहे. त्याच्या मस्तकावर त्यांनी महाराज सोनेरी रंगाचे पुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्यावर मोर पीस लावलेला आहे. त्याचा जो मुकुट आहे ना तो अतिशय दैदिप्यमान आहे. तो विद्युतलतेसारखा त्यांनी चमकतो आहे. त्याच्या कानामध्ये दिव्य असणारी कुंडले आहेत. त्या कुंडल त्यांनी महाराज मकर कुंडले, तळपती श्रवणे म्हणजे मकर कुंडल त्यांनी धारण केलेत. माशाच्या आकाराचे कुंडल धारण केलेत. माशाच्या ठिकाणी जशी चंचलता असते ना तसा तो चंचल आहे. त्याचे कान चंचल आहेत. कारण एवढे लोक कीर्तनात बसलेले आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी विचार चालू आहे. प्रत्येक जण भगवंताबरोबर संवाद करण्याचा प्रयत्न करतोय. एका वेळेला 200 लोक जर बोलत असले तर सगळ्या लोकांचा ऐकण्याकरिता मनुष्य किती चंचल असला पाहिजे. म्हणून ती चंचलता दाखवण्याकरिता कानात त्यांनी मकराकार कुंडले घातलेले आहेत. आणि तो सर्वांचा ऐकण्याकरिता त्यांनी महाराज उभा आहे. त्याची कान टवकारले आहेत महाराज भक्तांकरता. असं त्यांनी मकर कुंडले, तळपती श्रवणी. त्याचे ओठ कुंदूर फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. त्याची अतिशय गंभीर असणारी मुद्रा आहे. तो भक्तांकरताच उभा आहे. समान चरण भक्तांकरता ठेवलेले आहेत. समान हात कमरेवर त्यांनी महाराज भक्तांकरता ठेवलेले आहेत. आणि समान गोष्टी भक्तांकरता त्याने ठेवलेली आहे. आणि सर्वांना सारखं करण्याकरिता तो जगन्नियंत परमात्मा विटेवरती उभा आहे. तोच आपला तोच राम आहे महाराज. कोदंडपाणी असणारा राम, तोच कृष्ण आहे. मुरलीधर असणारा कृष्ण. पण त्याने ते धनुष्य टाकून दिलं. त्याने ती मुरली पण हातात घेतली नाही. तो फक्त भक्तांकरता, भाविकांकरता अशा पद्धतीने उभा राहिला. 2 हात कमरेवर देऊन अशा पद्धतीने उभा राहिला. भक्तांना बोलावण्याकरिता, भक्तांना पालवण्याकरिता. एका हातातला जो शंख आहे ना त्या शंखाचा नाद जर झाला तर शत्रूचं हृदय विदीर्ण होऊन जातं. आणि एका हातामध्ये असणारं जे कमळ आहे ना ते कमळ त्यांनी भक्तांना आनंद देतं. म्हणून दुर्जनांचा नाश करणारा त्यांनी त्याचा जो शंख आहे ना तो त्यांनी पांचजन्य ऋषिकेशम असं आपण त्यांनी म्हणतो की नाही. देवाचा पांचजन्य असणारा तो शंख आहे. तो एकदा वाजला की आणि भक्तांचा सांभाळ करणारा हा देव दुष्टांचा संहार करून टाकतो. म्हणून भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी. त्याने संहार करण्याकरिता तो शंखच फार झाला महाराज. हृदय फुटून जातं शत्रूंचं. त्याचं चक्र त्याने नंतर आहे. त्याची कौमुदी गदा नंतर आहे. त्याचा शारंग नावाचा धनुष्य नंतर आहे. आधी शंखच फार झाला, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्याने महाराज दुष्टांचा संहार करणारा, दुष्टांचा घात करणारा हा परमात्मा भक्तांची पूजा करतो. माझे भक्त मला भेटण्याकरिता येणार आहेत म्हणून त्यांची पूजा पण केली पाहिजे. कशी पूजा करू असा विचार त्याच्या मनात आहे. मग ऐन वेळेला जर भक्त आला आणि मग घाईघाईने त्यांनी पूजेचं साहित्य कुठून घेऊन येऊ म्हणून कमळाचं फुल हातातच घेतलेलं आहे महाराज. ते हातात घेऊन उभा आहे. भक्त आला की त्या भक्तावरचं प्रेम ओसंडून अंतःकरणातून भगवंताच्या वाहत आणि त्याची पूजा करण्याकरिता हातातलं कमळ भक्ताच्या मस्तकावर ठेवतो आणि भक्ताला हृदयाला लावतो. हे भगवंताचं प्रेम आहे महाराज.
असं प्रेम देण्याकरिताच विटेवरती उभा आहे, तो माझ्याकरिता विटेवरती उभा आहे. कोण काय विचार करत असेल मला त्याची कल्पना नाही, पण माझ्या मनात अशीच कल्पना आहे की तो देव माझ्याकरिता उभा आहे आणि माझं त्यांनी महाराज वाट पाहतोय. तो त्यांनी मला प्रेम देण्याकरिता तयार आहे. फक्त मी सर्वस्व सोडून त्यांनी त्याच्या वाचून त्यांनी बाकीचं सगळं गबाळ टाकून त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. मग तो माझा स्वीकार करेल. सगळे भक्त अशाच पद्धतीने त्याच्यापर्यंत जातात. जे त्याच्यापर्यंत अशा पद्धतीने जातात, अंतःकरणात आर्त येऊन जातात. तो दिसावा अशी भावना अंतःकरणात असते. डोळ्याची भूक नवजे माझी अशी स्थिती निर्माण होते. मग तो देव डोळ्यासमोर प्रत्यक्ष दिसतो. त्याला पाहिल्यानंतर अशी अवस्था होते महाराज काय सांगावं. देव दिसला की जगातलं काहीच पाहण्याची इच्छा शिल्लक राहत नाही. तो केवट होता, त्याने नावेत देवाला बसवून पलीकडच्या तटाला नेऊन सोडलं. त्याच्यानंतर नाव पाण्याच्या बाहेर काढून घेतली. मला परत दुसऱ्याला पाय लावू देणार नाही नावेला. हे नाव म्हणजे माझं मंदिर आहे भगवंताचं. आणि डोळ्याला पट्टी बांधून घेतली. 14 वर्ष त्याने जग पाहिलं नाही. राम वनवासाहून परत आल्यावर त्याने डोळ्याची पट्टी सोडली. का बरं याचं कारण सांगा. कारण एवढंच आहे, तो मला देव पाहिला, आता जगातलं काही पाहायचं नाही मला. म्हणून त्यांनी मला परमात्मा डोळ्यासमोर दिसला की जगातलं काहीच पाहण्याची आवश्यकता त्यांनी पडत नाही. पण जगत के रंग क्या देखूं तेरा दीदार काफी है. जगत के रंग क्या देखूं तेरा दीदार काफी है. कन्हैया हे मुरलीधर, हे पांडुरंगा, या जगाचे काय काळे पिवळे रंग बघत बसू रे. या लोकांकडे काय पाहत राहू. हे त्यांनी मला स्वार्थी आहेत, स्वार्थानं बरबटलेले आहेत. ज्याच्या त्याच्या त्यांनी मस्तीमध्ये मस्त आहेत. फक्त वापर करून घेणारा हा समाज आहे. या समाजाकडे काय पाहू. तू त्यांनी फार दिव्य आहेस, तू त्यांनी चैतन्य स्वरूप आहेस, तू जगाचा मालक आहेस, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहेस. अरे श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभा, नारायणा, जगद्व्यापका, जनार्दना, आनंद घना, अविनाशा, अशी त्यांनी भावना अंतःकरणात निर्माण होते त्याच्याकडे पाहिल्यानंतर. म्हणून त्याच्याकडे पाहता पाहता भक्त स्वतःला विसरून जातो. आणि अशी दृष्टी भगवंताच्या ठिकाणी दृढ होते की ती दृष्टी परत मागे फिरायचं नाव सुद्धा काढत नाही. अशी अवस्था भक्ताला निर्माण होते. जगद्गुरु तुकोबारांना सुद्धा अशी अवस्था निर्माण झाली. आणि ती झालेली अवस्था कोणाला सांगू. आता दुसरं आहेच कोण सांगायला त्याच्याशिवाय. म्हणून ज्याच्यामुळे ही अवस्था तयार झाली त्याला सांगितलं पाहिजे. म्हणून त्याच्या समोर व्यक्त करून सांगतात महाराज, तुझ पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी. मी आपला पांडुरंगाच्या भोवती घोंगत होतो. तुम्ही काय करत होते मला माहिती. डोळे बंद करून माझ्या मुद्द्यात होतो महाराज. सगळ्यांनी ऐकताना डोळे बंद करून त्या मुद्द्यात गेलं पाहिजे. सगळं जग टाकून गेलं पाहिजे महाराज. नाही तर खापल्या काढीत बसतात लोक येण्या देण्याचे. म्हणून त्यांनी असं नाही, भगवंताचं चिंतन ऐकायचं ना, ते चिंतनच ऐकलं पाहिजे. बाकीचं काहीच विचार नाही केला पाहिजे. असं जर चिंतन ऐकलं आपलं मन सुद्धा भगवंताच्या चरणाजवळ राहील महाराज. आपली दृष्टी भगवंताला पाहिल. आणि एकदा का देव दिसला ना महाराज की मग दृष्टी परत मागं करायचं काही काम पडणारच नाही. जे कुटील स्वभावाचे असतात, जे आतल्या गाठीचे असतात, जे दिसू देत नाही त्यांनी फार छान 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 त्यांनी बोलतात, ह भ असे त्यांनी होतात. आणि जे काम करत ते बरोबर त्यांचं काम साधत राहतात. तर त्यांच्या चित्ताचा विषय देव नसतो. त्यांच्या चित्ताचा विषय संसार असतो. त्यांच्या चित्ताचा विषय हा व्यवहार असतो. ते फक्त व्यवहाराकडे पाहतात, त्या संसाराकडे पाहतात. बाबाकांना व्यवहार कळत नाही म्हणजे त्या व्यवहारामध्ये चुकत राहतात. गोवा झाला म्हणजे त्याचे सगळे व्यवहार बरोबर असले पाहिजे असं डोक्यात आणायचं नाही. ज्याचे सगळे व्यवहार बरोबर आहे तो गोवा होईलच कसा मानायचा. नाही कळलं तुम्हाला. सगळे व्यवहार ज्याला बरोबर, सगळे व्यवहार ज्याला कळतात तंत गोवा होईल कसा तो नाटकच करतो. तुकाराम महाराज काय व्यवहार कळतो तर खरं सांगा तुम्हाला. लहान लहान लेकरं होती, पोरीचे लग्न करायचे. महिपती महाराजांनी दिलं, खेळणारे पोरं धरून आणले.
त्याचे कुळ गोत्र काय पाहिजे की नाही मला दिलं लग्न लावून असे त्यांनी मला लग्न पुढे काय काय व्यवहार पाहिला तुकाराम महाराजांनी काय संसारात काय पाहिलं सांगा. म्हणजे घरी पित्र होते त्या बाईने सांगितलं जिजाबाई म्हणजे असं करा काहीतरी आज तरी पित्रा करता काहीतरी घेऊन यामध्ये धान्य सगळेच गेले मला धान्य आणण्याकरता. तो गहू कापीत होता तो शेतकरी ते गहू कापीत होता त्याला म्हणे मला धान्याची गरज आहे गेले ते म्हणे मग हे कापू लाग मग जेवढं त्या एखादी पेंडी तुला देऊ म्हणे त्याच्यातून कापीत बसले मला तिथं ते काय आता व्यवहार काय पित्र किती वाजता असतात संध्याकाळी 6 वाजता पित्र कधी जेव घालायचे 6 वाजता काय कावळा येत असतो का 11 11:30 12 वाजता त्यानं पाव पाव करायचा असते हा महत्वाचा विचार आहे. दिवसभर गहू कापीत बसले हा व्यवहार कळाला का खरं तुम्ही मला सांगा. एवढे देवाला चिंता पडली मला काय करायचं. देवाने तुकाराम महाराजांचं रुपये धारण केलं घरी सगळी शिदा सामुग्री आणून दिली मोठे ढेगी आणल्या भांडे आणले आचारी बोलावलं सगळ्या गावाला आमंत्रण द्यायला आमच्या घरी जेवायला अरे लोक म्हणले यालाच खायला काय म्हणून आख्या गावाला आमंत्रण दिले सगळं गाव जेवून गेलं भांडे कुंडे घासून फिसून नेऊन दिले महाराजांची त्याला मग हे आले विठ्ठल 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 आले ते घेऊन त्यांनी ते पेंड्या त्यांनी केलं मग हे वगैरे धान्य आणलं तुला काय पित्र जेव घालायचं ते काय चाललंय काय काय व्यवहार आहे खरं तुम्ही मला सांगा. काही त्याला समजत नाही महाराज भक्ताला तो त्याच्या चिंतनामध्ये असतो. म्हणून देव काय करतो माझ्या ओरिजिनल भक्त जर असला ना मनापासून भक्ती करणारा त्याला त्या व्यवहारातून आपोआप बाजूला काढतो. त्याला त्यांनी महाराज असं तू सड करतो देवाची ते खुणा आला ज्याची घरा त्याच्या पुढे चिरा संसाराशी सगळ्या संसाराची दानादीन करून टाकतो. देवाचे ते खुण करावे तोंडाळ असं तोंड देतो महाराज त्या भक्ताला ज्याला पाहिजे त्याच्यावर तोंड टाकतो. आणि तोंड टाकलं की माणसं तटातट त्याने धाग्यासारखे तुटतात ते तुटलेच पाहिजेत. ते जर नाही लोक तुटले तर मग देवाच्या भेटीत अडथळा निर्माण करतील ना महाराज मग ते तटातट तुटून गेले पाहिजेत. ते देवाच्या कृपेशिवाय तुटत नसतात हा महत्वाचा विचार आहे. नुसतं तोंड टाकीत राहतो जे त्याच्यावर फार प्रेम करतात त्याच्या फार जवळ यायचा प्रयत्न करतात त्याच्याकरता काही करायला तयार होतात त्यांच्यावर तोंड टाकू आणि महाराज त्याला वेगळं करून टाकतो. का बरं वेगळं करतो तो म्हणतो हा भक्त फक्त माझाच असला पाहिजे. दुसऱ्याच्या जागी तू का म्हणे निधी अनेकांची हाती आणि बैसला तो चित्ती निवडे ना चित्तातून त्यांनी बाजूला जात नाही ही अवस्था निर्माण होते. म्हणून त्यांनी त्याला पाहिलं आता दुसरं पाहायची इच्छा शिल्लक राहिली नाही देवा तुझं पाहता सामोरे दृष्टी न फिरे माघारी आता दृष्टी मागे फिरत नाही. का बरं असं झालं असेल माझं जे चित्त आहे ना धावपळ करणारं चंचल ते चंचल असणारं चित्त तुझ्या पायाच्या ठिकाणी चढलं. कसं चढलं माझ्या चित्ताने तुझ्या पायाच्या ठिकाणी मिठीच मारली देवा आता मिठी मारल्यानंतर वेगळं व्हायचं काही काम शिल्लक राहील का तेच वर्णन करून सांग. माझे चित्त मागे का फिरत नाही दृष्टी म्हणजे वृत्ती आहे ही वृत्ती तुझ्या चरणाच्या ठिकाणी बिघडली ही चित्त वृत्ती भगवंताच्या जाऊ लागत नाही ती चित्त वृत्ती देवाजवळ. तुकाराम महाराज विनंती करत होते माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही तरोनिया बाही भव हातारी दातारा चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा करिया तिमिराचा नाश उदय होनी प्रकाश थोडी आशा पाश करी वासर जाई बाहे गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायी आता राखावे अशी विनंती भगवंताच्या समोर करत होती. म्हणून तर भगवान प्रगट झाला म्हणून तर भगवान दर्शन देण्याकरिता आला म्हणून तर भगवान दृष्टीपुढे त्यांनी उभा राहिला. असं वाटायला लागलं आता हा डोळ्यापुढे असाच असलं पाहिजे आता दृष्टीपुढे ऐसाची तुरा आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा मी तुला पाहत राहावं आणि तू माझ्या डोळ्यासमोर असंच त्यांनी असावं. अशी अनेक उदाहरणं मला सांगता येतील.
असं वाटतं भजन म्हणावं आणि त्याच्याकरिता भजन म्हणावं. त्याला विचारतात महाराज भक्त, हे बोल कन्हैया बोल तुझे मैं कोण सा भजन सुनाऊं, ऐसा कोई राग बता दे तू नाचे मैं गाऊं, नचाता रहूं बार बार सावरे, नचाता रहूं बार बार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. कन्हैया तू सांग कोणता राग म्हणू, तो राग मी म्हणतो. मला असं वाटतं मी त्यांनी भजन म्हणावं आणि तू माझ्या समोर ठुमक ठुमक करून त्यांनी नाचावं. केवढी दिव्य भावना आहे महाराज. तू डोळ्यासमोर असाच उभा राहा. का बरं? माझं चित्त तुझ्या चरणाजवळ जडलेलं आहे. कसं जडलेलं आहे? माझे चित्त तुझे पायी पाया मिठी पडली पंढरी राया, हे पंढरी राया माझ्या चित्ताची तुझ्या चरणाच्या ठिकाणी मिठी पडली. आता हे चित्त काही केलं त्याच्यापासून बाजूला होत नाही, अशी माझी अवस्था झाली. कशी मिठी पडली, का बाजूला होत नाही? एकरूपता झाली म्हणून. आणि एकरूपता कशी झाली सांगण्याकरिता दृष्टांत देव सांगतात महाराज. हे नवे सारे माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. महाराज म्हणतात देवा जसं त्यांनी पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर वेगळं करता येत नाही, जसं माझं चित्त तुझ्या चरणाच्या ठिकाणी एकरूप झालं. आता ते वेगळं करता येत नाही. काही केल्या वेगळा न भेगे माय, बापर कुमा देवेवरू जीवीचा जिव्हाळा. काही केल्या वेगळा न भेगे माय, काही केलं तरी त्याला आता वेगळं करता येत नाही. असं माझं चित्त तुझ्या ठिकाणी जडलं. का जडलं? मी सर्वस्व सोडून तुझं होण्याकरिता तयार झालो म्हणून. जसं एक बळीनं त्यांनी महाराज आपलं त्रैलोक्य त्यांनी देऊन टाकलं देवाला. 3 पावलं जमीन दे म्हणल्यानंतर त्यांनी संकल्प सोडल्यामध्ये बरीच कथा आहे, पण आता 10:15 वाजून गेल्यावर सांगायचं नसतात जास्त कथा, म्हणून त्यांनी 10:15 थांबले म्हणलं, पण मला भानच नाही राहिलं. असू द्या. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं बळी त्याने होता 3 पावलं 2 पावलामध्ये अधोलोक ऊर्ध्वलोक व्याप्त करून टाकले. 3रा पाय ठेवायला जागा राहील नाही, म्हणून त्यांनी माझा स्वीकार करा भगवंता. माझं सगळं घेतलं, मी अभागी आहे. तुम्ही माझं सगळं घेतलं पण मला तसंच ठेवलं. मला का वेगळं ठेवलं देवा? माझा पण स्वीकार करा ना, अशी विनंती भगवंताच्या समोर केली. त्याचा परिणाम भगवंतानं त्यांनी महाराज बळीचा स्वीकार केला. भगवंताचे चरण काय सामान्य आहेत ते महाराज? ते कोणाला पण मिळतात का महाराज? ते चरण प्राप्त व्हावेत म्हणून भांडण करतात लोक. हा महत्वाचा विचार आहे. पण त्याच्या चरणाकरिता सगळं जग कासावी सुटून देवाला स्वतःहून चरण बळीला देऊन टाकले महाराज. मस्तकावर त्याच्या पाय दिला. भगवंताचे चरण मस्तकावर धारण करण्याचं सौभाग्य कोणाला प्राप्त होईल? हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी ज्यावेळेला संन्यास दीक्षा आधी करून दिली जाते ना, किंवा त्याचा अभिषेक वगैरे होतो ना, त्यावेळेला असा नियम असतो. ते जे गुरुजी असतात ना, त्या गुरुजींचे चरण त्या शिष्याच्या डोक्यावर ठेवतात आणि गुरुजींचे चरण शिष्याच्या डोक्यावर ठेवायचे, मग त्या चरणांची त्यांनी महापूजा करायची. असा नियम आहे महाराज. म्हणजे ते गुरुजी सामान्य नाहीत. ते गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म असं आपण म्हणतो की नाही. मग प्रत्यक्ष परब्रह्मच आहेत माझे श्री गुरु, असं समजून श्री गुरूंचे चरण मस्तकावर धारण करायचे. म्हणजे त्यानं पुढे बसायचं, त्या गुरुजीने त्याच्या डोक्यावर असे पाय ठेवायचे, मग त्याचा अभिषेक चरणांचा अशा पद्धतीने करायचा. मग त्याला महापूजा त्यांनी म्हणतात, त्याला महाअभिषेक असं त्यांनी म्हणत असतात. हा पूर्णाभिषेक अशा पद्धतीने साधकाचा होऊ शकतो. तसं त्यांनी महाराज श्री गुरु म्हणजे प्रत्यक्ष देव आहेत. मग भगवंताचं चरण जर मस्तकावर त्यांनी धारण केल्यावर काय शिल्लक राहील महाराज? म्हणून त्यांनी देवच मस्तकावर पाय देतो. तुका म्हणे बळीने त्यांनी भगवंताला सांगितलं की देवा माझं सर्वस्व घेऊन टाका. स्वतःचा जीवच देवाच्या पायाखाली देऊन टाकला. जीव दिला पायातळी, म्हणून पायाखाली अशा पद्धतीने जीव देऊन टाकला. तसं त्यांनी स्वतःचं सर्वस्व जर आपण भगवंताच्या चरणाखाली समर्पित करून टाकलं, देवाच्या चरणावर त्यांनी वाहून टाकलं. वाहू हा संसार देवा पायी,
देवाच्या चरणावर संसार वाहणं. संसार म्हणजे संसार म्हणजे ती बायको, हे घर असं डोळ्यापुढे आलं असेल ना आता. भांडे पुंडे सगळे गुरं ढोरं गोठा वावरं पिवरं सगळे त्यांनी सगळं ध्यानात आलं असेल ना आता. तो संसार नाही रे. तो तर आपल्या डोक्यात तेवढाच असल्यामुळे तेवढ्या डोळ्यापुढे येणार. त्याला संसार आहे. जन्म मरण रूपी संसार. हे जे शरीर मिळालं की नाही संसारच आहे. याच्यात त्यांनी आयुष्य मिळालं ना हा संसारच आहे माझा. हा जन्म मिळाला हाच संसार. हे साथी आलिया गोळगा शारंग धरू नाहीतरी संसारू जायला रे ज्ञानोबराय म्हणतात. जन्म मिळणं हाच संसार आहे. अवघाचे संसार सुखाचा करेन आनंदे भरेन ते लोक. हे म्हणण्यामध्ये बायका पोरांचं कल्याण करेन सगळे सुखात ठेवेन असं म्हणण्याचं तात्पर्य नाही. अवघाचे संसार सुखाचा करेन म्हणण्याचं तात्पर्य माझा जन्म सुखरूप करून टाकेन. म्हणजे वाहू हा संसार देवा पायी म्हणजे सगळं शरीर सगळं जन्म त्यांनी भगवंताच्या चरणावर समर्पित करून टाकीन. म्हणजे जीव भगवंताच्या चरणी देऊन टाकीन. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. अशी अवस्था त्यांनी महाराज बळीची झाली. तसं मी सुद्धा त्यांनी भगवंता तुझ्या समोर आहे. माझं संपूर्ण जीवन माझं संपूर्ण अस्तित्व मी तुझ्या चरणावर त्यांनी वाहून टाकलं. आता मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी राहिलं नाही रे देवा. तुझ्याशिवाय त्यांनी काही शिल्लक राहिलं नाही. जगाचा मालक ज्या वेळेला त्यांनी अशा पद्धतीनं आणि व्रजभूमीला सोडून मथुरेला जाण्याकरिता निघाला. सगळेजण ज्याच्या त्याच्या परीने आकांत करून रडत होते. कोणी रथ अडवत होतो, कोणी घोड्या अडवत होतो, कोणी जमिनीवर अंग टाकून रडत होतं. अशी अवस्था गोपिकांची झाली होती. पण एक गोपी त्या गोपींमध्ये नव्हती. महाराज रथ दूर त्यांनी चालत गेला आणि रस्त्यात आडवी झोपली होती. ती महाभाव स्वरूपा भगवती आहे महाराज. ती त्यांनी महाराज भगवंताच्या आल्हादिनी शक्ती आहे. भगवान खाली उतरला आणि तिला प्रश्न विचारला का त्याने झोपल्या रस्त्यात. ती म्हणली माझा एक प्रश्न आहे. म्हणजे काय प्रश्न आहे. तिने बोलायला सुरुवात केली. म्हणली देवा तुझ्याकरिता सगळं सोडलं रे. आई सोडली, बाप सोडला, नवरा सोडला, मुलं सोडले, घरदार सोडलं, सगळा संसार त्यांनी सोडून दिला. तुझ्याकरिता सगळा संसार सोडून दिला आणि तू सुद्धा जाण्याकरिता निघाला. आता सांग कोणाच्या जीवावर जगू. मताचा प्रश्न आहे माझा. देवाकरता सगळं सोडून दिलं. मग देव तिचा वेडा झाला महाराज. देव तिच्या मागे मागे फिरतोय. आज तिचं नाव घेतल्याशिवाय देव पाऊल सुद्धा उचलीत नाही. म्हणून त्यांनी जर कृष्णाचं नाव घ्यायचं असलं तर आधी राधा कृष्ण म्हणतात. आधी राधा जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल. भजनाचे उसकी तिलकन पे कजरी तिरछी चितवन पे हरिदास हुए विभोर. जय जय राधा रमण हरी बोल. ती राधा महाभाव स्वरूप आहे. तिने सर्वस्व देवाला देऊन टाकलं म्हणून देव तिचा झाला. तसं त्यांनी सर्वस्व द्यावं लागेल. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. भगवंताच्या चरणाखाली स्वतःचा जीव त्यांनी देऊन टाकला. म्हणजे सगळंच देऊन टाकलं नाव. तसं मी सुद्धा आहे भगवंता माझं सर्वस्व तुझ्या चरणी समर्पित करतो. तुझ्या वाचून मला कोणी नाही रे देवा. अशी स्थिती ज्या दिवशी चित्ताची तयार होईल आणि देव दिसेल त्यावेळेला आपल्या पण तोंडातून शब्द बाहेर पडतील. आता तुझं पाहता सामोरे दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. हे सारिता निराळे लवण मिळविता जळे. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. म्हणून त्याने ती बळीची दिव्य अवस्था तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात बोलून तुका म्हणे बळी 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 तुका म्हणे बळी.
बळीनं जसं भगवंताच्या चरणी स्वतःचा जीव समर्पित केला, किंवा दुसरा अर्थ करता येईल बळजबरीनं जीव भगवंताच्या चरणावर समर्पित करून टाकला, असं झालं पाहिजे. पण आपण त्यांनी मला सर्वस्व भगवंताला दिलं पाहिजे. काही सुटत नाही मला आपल्याला ते, खरंच काही सुटत नाही. इतका जीव अडकलेला असतो ना त्या सगळ्या संसारात. येडवाकडं अंगण असावं आणि ते झाडाचं बुचाड जरी तिथं पडलेलं असलं ना महाराज, आणि एखाद्याची लेकूर बुचाड कळतं तुम्हाला. आता लोकांना कळायचं काय कारण नाही मला ते असं, म्हणजे घरात झाडून झाडून त्यांनी क्षीण झाली त्याची झाडणी असते की नाही, घरात झाडून झाडून तिची फळं त्यांनी जातात आणि ती एवढीच राहते शिल्लक. ती त्यांनी मला काय कामाला असते, मग अंगण झाडायला असते. ते अंगण झाडाय करता एका कोपऱ्यात पडलेलं असतं, ते जरी कोणी हातात घेऊन जायला लागले एखाद्या काय एवढा जीव कळत ना तुम्हाला. आता हे पुस्तकच ऐकलं या फक्त. अजून काय काय तुम्ही ध्यानात आला तुम्हाला, कशा कशा लोकांना हात लावू द्यावा. आता एवढं चांगलं झालं भगवंताचं चिंतन. म्हशीचा पोट कुठं सांगत होतो खरंच ना, किती जीव माणसाचा कशात. म्हैस त्यांनी आता म्हशीवाली पण माझं नको महाराज सांगते, माझं सांगत होता घेणं देण्याचं कुठं नाही तर कुठं नसू द्या. गाय गुराचं शेण सुद्धा लोक आहे, माझं शेण आहे हात लावू नका, तुझं काय शेण आहे. म्हशीचं गायचं शेण बैलाचं त्यांनी पडेल, माझं शेण आहे म्हणतो. ते सुद्धा माणसाला टाकावं नाही. जीव काय देतो महाराज देवाच्या चरणाजवळ. आणि भ्रम आहे भ्रम, डोळ्यावर झापड आलेली आहे, डोळ्यावर धुंदी आलेली आहे, असा पडदा डोळ्यावर आलेला आहे. त्या पडद्याने हे सगळं माझं वाटतं आणि माझं असल्या कारण सोडा वाटत नाही. टाकून दे काही, मला तर काही टाकून द्या वाटत नाही. माझं वाटण चालतं चालतं ते कळसाच्या कारागिराने कार्ड माझ्या हातात दिलं. आता एवढे कळस झाले, सगळे झाले, परत कारागीर मला 100 माहिती आहेत, तरी त्याचं कार्ड आणलंच मला, टाकू का खिशात, टाकून द्यावंच नाही वाटलं मला ते. आता दुसरं कारण त्याच्यावर बरेच कळस देवाचा फोटो होता म्हणून रस्त्यात टाकलं, त्याच्यावर पाय देईल कोणी चांगल्या ठिकाणी ठेवा म्हणून, पण टाकून द्यावं वाटत नाही मला काही. असं सगळं गबाळ मलाच असलं पाहिजे, सारी दुनिया माझ्याकरता असली पाहिजे. टाकून द्यायला शिकलं पाहिजे. नाही टाकलं ते एक दिवशी हिसकून नेतील यम. हा महत्वाचा विषय. काळ दिवशी हिसकून नेल, मग काही चालणार नाही मला, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोरा हे वळसा गा, सावध व्हा. पुढे त्यांनी हुशार मोठा त्यांनी वळसा आहे. एक दिवस त्यांनी यम येणार आहे, तो यम त्यांनी उचलून नेणार आहे. आणि असा नेणार आहे की मग त्यांनी परत कोणाला तुम्ही सापडणार नाही, आणि याच्यात कोणीच तुम्हाला सापडणार नाही. मग गाणं म्हणावं लागेल बाकीच्या लोकांना, चिठ्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए. कुठे गेलात बाबा, परत कसा येणार, तो कधीच येणार नाही. जसे आतापर्यंत गेलेले परत आले नाहीत ना, तसे एक दिवशी आपल्याला पण जावं लागणार आहे. मग बुचाट नेता येणार नाही. तो त्यांनी पत्रा नेता, पत्रा म्हणजे लेकर हागले का मग त्याच्याकडे ती माती टाकायची, त्या पत्रावर घालायची मला, त्या पत्राला सुद्धा हात लावू देत नाही. अशी वाईट आलं खरंच मला. याच्यात सुद्धा जीव लोकांचा अडकतो. काय सांगायचं तुम्हाला, तुम्ही खरं सांगा, हे पत्रे बुचाट जर सोडता येणार ना, जीव काही म्हणत देऊ शकत नाही. म्हणून देव जर पाहिजे, माझे चित्त तुझे पाहिजे, देवाला विनंती केली पाहिजे, देवा तुझ्या चरणाजवळ माझं चित्त अशा पद्धतीने ठेव, आणि तू तुझ्या हातानं मला त्यांनी धरून अशा पद्धतीने भवसागरातून तारुण्य मला माझ्या सामर्थ्यानं धरून जातात नाही पाये गुंतलो नेनं त्याच्यात अडकलो रे देवा. माझी असो तू माझी चिंता, तू माझी चिंता कर, आणि तू चिंता करून मला तुझ्यापर्यंत घेऊन जा, अशी विनंती भगवंताला केली पाहिजे. आज मोठी एकादशी आहे, देव कीर्तनात उभाच असतो. आज डबल झालं माझं वर्ग. कसं काय त्यांनी मला डबल झाला असेल, आधी देव कीर्तनात उभा असतो, इथं स्वयंभूरूपानं उभा आहे का नाही, म्हणजे जास्त पावर झाला त्याला असं आहे की नाही. असं त्याने उभाच आहे म्हणजे तो आहे. आणि कीर्तनात त्यांनी प्रकर्षण उभा राहावं, तो वैकुंठ सोडून यावंच लागतं मला. मग दुसऱ्यांदा त्यांनी म्हणत आहे, आणि पुन्हा त्याला त्याच्या आवडीचं जर कीर्तन असलं मग तर जास्त प्रसन्न असतो. हा महत्वाचा विचार आहे. काही त्याच्या आवडीचे कॅसेटी असतात त्या, खरंच ना. आपण जर गाडीत प्रवास करायला लागलो का, पूर्वीच्या काळात ते असे सीडी असायचे त्या गाडीमध्ये, आता पेन ड्राईव्ह आले, पण पेन ड्राईव्ह सुद्धा लोक भरून घेतात. 2-4 पेन ड्राईव्ह असतात, त्याच्यातलं जे आवडीचं असतं ना ते त्याच्यात लावतात. एकदा गाडी सुरू झाली की ते त्याचा जो भोंगा सुरू होतो इथून तिथून त्याचा तोच चालू राहतो. आवडीचे पेन ड्राईव्ह असतात, आवडीच्या कॅसेटी, पूर्वीची कॅसेटी असायच्या, नंतर सीडी आल्या, डीव्हीडी आल्या, सीडी आल्या, आहे की नाही. असं त्यांनी आवडीच परत परत माणूस लावतो. तसं देवाला सुद्धा त्यांनी महाराज काय आवडतं ना, देव परत परत तेच वाजवून घेतो. हा मत मला सकाळी एका महाराजांनी सांगितलं, एक मोठ्या महाराजांचं नाव सांगितलं. म्हणजे महाराज एवढे कीर्तन प्रेमी आहेत ना की कीर्तनाला जर चला म्हणलं की कीर्तनाला जातात. दिवसातून 2 बारा कीर्तनकर म्हणत तरी करतात. वय 92 वर्षाचं झालेलं आहे, आणि हा भंग जर घ्यायचा म्हणत तर तोच घेतात. त्या भंगातले द्रष्टांत सुद्धा तेच असतात. बरं, ते द्रष्टांत सांगतात आणि त्यांचं जे हसणं असतं की नाही ते सुद्धा तसं सेम असतं. पण तरी सुद्धा ते तेच सांगतात. का बरं, देव त्यांना सांगायला लावतो.
कारण ती कॅसेट देवाच्या फार आवडीची आहे महाराज. तो कॅसेट परत परत वाजवायचा प्रयत्न करतो. किती कोणी खराब केले ना महाराज, ते बंद पाडायचा प्रयत्न केला ना कॅसेटला, तरी देव धुवून पुसून परत चांगले करतो महाराज. परत वाजवायलाच लावतो. हा महत्वाचा विचार आहे. त्याच्या कॅसेटी बंद पडू देत नाही. त्याला जे आवडतात ते वाजवतोच. हे त्याचा स्वभावच आहे महाराज. म्हणून त्याने आपलं जीवन भगवंताला आवडत असं आपण तयार केलं पाहिजे. देव स्वीकारतो, देव सांभाळतो. देव त्यांनी महाराज अशा पद्धती त्याला मुक्त होऊ देत नाही. त्याला म्हणतोय मुक्त भिक्त व्हायचं नाही, चाल परत जन्माला यायचं. त्याला परत जन्माला यायला लागतो. कशाकरिता? त्याचं भजन करण्याकरिता. आणि ते पण म्हणतात नको आम्हाला ते मुक्त भिक्त लागत नाही, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. काय करणार जन्माला येऊन? हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी, याच्याकरिताच जन्माला येऊन म्हणतात. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. प्रत्येक युगात त्यांनी यायचं भगवंताचं भजन करायचं. या नाही त्याचा छंद, त्याला त्यांचा छंद सापडलं. एकमेक अशी अवस्था दोघांची होते, पण दोघे एकमेकावर फार प्रेम करतात. देवाशी अवतार, भक्ताशी संसार, दोहीचा विचार एकने. भक्ताशी सोहळे देवाचे या अंगे, देव त्यांच्या संगे सुखभोगी. भक्ताच्या जीवनात सोहळे होतात आणि देव स्वतः त्यांचे सोहळे करतो. आणि त्यांनी मला स्वतः देव त्यांच्याबरोबर सुख अशा पद्धतीने भोगतो. हा दिव्य असणारा भाव आहे. म्हणून भक्तांना जवळ करतो आणि जवळ केले की त्यांची अशी अवस्था होते. मग ते देवाशी सर्वस्व त्यांनी टाकून एकरूप होऊन जातात. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तरी सर्वस्व देवाला देऊन टाका. कशातच जीव अडकून देऊ नका महाराज, नाही तर जीव अडकल्यानंतर फार अवघड होतं. याचं कसं होईल, त्याचं काय, आणि त्याचं सगळं होईल, तुझं कसं होईल बघ. सगळ्यात महत्वाचं मोठं आहे. बायकोचं कसं होईल, पोराचं कसं होईल, घराचं कसं होईल, आमक्याचं कसं होईल. अरे ज्याचं जसं व्हायचं तसं होणारच आहे. आपण प्रत्येक मनुष्य त्यांनी महाराज जन्माला येताना आपापलं कपाळ घेऊन आलेला आहे आणि त्या कपाळावर लिहिलेलं आहे याचं काय होणार आहे. हा कधी जन्माला आला, हा कधी मरणार आहे, किती दिवस कोणाबरोबर राहणार आहे, याची काय संगती कोणाबरोबर आहे. आपल्या प्रत्येकाचे ऋणानुबंध आहेत, आपल्या प्रत्येकाचे धागे दोरे आहेत. आपण घेऊनच आलेलो. कोण माणूस किती दिवस कोणाबरोबर त्यांनी राहणार आहे, कोणा माणसाचा किती दिवस कोणाबरोबर प्रवास आहे, हे सुद्धा वरच्या भगवंताने त्यांनी मला ते लिहून ठेवलेलं आहे. आणि ते आपण आपल्या कपाळावर घेऊन आलेलो आहोत. म्हणून त्यांनी म्हणत ते आपल्या जीवनात तसंच घडणार आहे. आपल्या मनानं काहीच घडणार नाही. हे सगळं त्याच्याच सत्तेने अशा पद्धतीने घडत असतं. म्हणून नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, प्रतिलक्ष्मीचा जाणत असे. म्हणून त्यांनी कोणी जवळ आलं तरी पण चिंता करू नको, कोणी लांब गेलं तरी पण चिंता करू नको. तुला कोण पाहिजे? देव पाहिजे. मला एक मंत्र आहे माझ्याकडे, मी वृंदावनातून शिकून आलो. सांगू का तुम्हाला? सोपा मंत्र आहे. मी देवाचा आहे आणि देव माझा आहे. किती किती सोपा मंत्र आहे. सगळ्यांनी म्हणा एकदा, मी देवाचा आहे आणि देव माझा आहे. मी देवाचा आहे, देव माझा आहे. मी देवाचा आहे, देव माझा आहे. आता जर का परत फिरले देवाच्या समोर म्हणले सगळे, आता जर परत त्यांनी प्रपंचाच्या मुद्द्यावर आले, मग त्यांनी गोचिड्याचं इंजेक्शन दिलं बोलायचं नाही. मग मात्र इंजेक्शन दिल्यावर गुरांना पण त्रास होतो महाराज. गोचिड जरी बाजूला जातात तरी ज्याला इंजेक्शन दिलं जातं जनावराला त्याला त्रास होतो महाराज. होतो की नाही त्रास? त्याला ती पावडर जास्त झाली, फवारा जास्त झाला की मग त्याला तकलीफ होती. इंजेक्शन दिलं पण तकलीफ होती. गोचिड जातात तिथपर्यंत ठीक आहे, पण तकलीफ त्याला पण सहन करावी लागते. तसं त्यांनी आता सगळ्या लोकांच्या समोर रोज त्यांनी देवाच्या समोर शपथ घेऊन छातीला हात लावून शहाणपणात म्हणले तुम्ही की मी देवाचा आहे आणि देव माझा आहे. आता जर का म्हणलं मी आमक्याचा आहे, आम्हाला बघा काय होतं ते. हा महत्वाचा विचार. आणि त्याच्याजवळ काही खोटं नाटक चालत नाही. ते सगळे परीक्षाच होते महाराज. मग ते पटके जर बसले आपल्याला बोलायचं नाही, नसलं जमत आताच मागे म्हणून जेव्हा मनात तुम्हाला तू काय का बोलायचं आहे, आम्ही आपलं त्याच्या टायमाला सवड होईल तेव्हा होईल तुझा. आता काही नाही आपलं, आम्ही असं म्हणून घ्या आताच नाही तर वातावरणाची दाट शक्यता आहे. आमच्या सगळ्या दुनियाचे कशा तरी असं भगवंताचं चिंतन भगवंताचं होऊन अशा पद्धतीने गेलं पाहिजे. मग अशी अवस्था तयार होईल. कोणाकोणा झाली त्यांची नावं सांगू का? हे ज्ञानेश्वर भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बरोबर